लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। गुढीपाडव्यानिमित्त लाडक्या बहिणींना 25,000 रुपये मिळणार आहेत। सोबतच लाडक्या बहिणींना 21 रुपये सुद्धा मिळणार आहेत। बघा अजितदादा पवार काय म्हणाले, व्हिडिओ पूर्ण पहा, नंतर मी माहिती सांगतो। बहीण योजनेचं अकाउंट उघडणाऱ्या बहिणींना मुंबई बँक 10 ते 25,000 रुपयाचं कर्ज देणार आहे आणि त्याला 1,500चा हप्ता, आपला जो हप्ता आधी ती त्यांना जाणार आहे तो त्यांनी त्या बँकेत भरायचा आणि त्यांना त्यांच्याप्रमाणे कुणाला 10,000 कुणाला 25,000 आणि राज्यात महिला आर्थिक विकास महामंडळासारखी संस्थांना अध्यक्ष महोदय 2 GR आहेत। पहिला GR निघाला होता, नंतर आम्ही ते 60चं 65 केलं आणि दुसरा GR काढला। त्या संदर्भामध्ये हे सरकार गरीब घटकाच्या करता आहे। अध्यक्ष महोदय, जी खुरपणीला जाणारी माझी महिला आहे, जी झाडू पोछा करणारी आहे, जी धुणं भांडी करणारी आहे, जी झोपडपट्टीमध्ये राहणारी आहे, जी दिवसभर काही भाजीपाला विकत घेऊन विकते आणि नंतर तिचं कुटुंब चालतं किंवा चूल पेटते, अशांच्या करता ही योजना आहे। त्या संदर्भामध्ये आमच्या घाई गडबडीत काही जण, काही भगिनी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे अशा काही लिस्ट मध्ये आल्या। आम्ही त्यांना विनंती केलेली, मागे पंतप्रधानांनी पण ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी उजाला गॅसचा फायदा घेऊ नये अशा पद्धतीने केलं। लाखो लोकांनी गॅस म्हणजे त्याचा फायदा घेतला नाही। अध्यक्ष महोदय, त्या प्रकारे कधी कधी काही ठिकाणी थोडंसं झालेलं आहे। त्यामध्ये दिलेले पैसे कुणालाही परत घ्यायचे नाहीत। आम्ही कुठल्याही महिलेचे पैसे, भगिनीचे पैसे परत घेणार नाही। ही योजना चालू ठेवणार आहे। या योजनेला जो निधी लागणार आहे तो त्या ठिकाणी देणार आहे, परंतु ही योजना गरीब घटकातल्या महिलांच्या करता आहे। हे पण मी या उत्तराच्या निमित्तानं सभागृहाच्या मार्फत सर्वांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो। कधी कधी योजना येते, परंतु त्याच्यामध्ये काही गोष्ट लक्षात आल्यानंतर काही आपण दुरुस्ती करतो। आम्ही दुरुस्त करणार आहे, त्याच्यामध्ये बंद करणार नाही, त्याच्यात कुठेही गरीब महिलांच्यावर अन्याय करणार नाही। ज्याला गरज आहे त्यांना 100% आम्ही देणारच, त्याबद्दल तसोबर पण आम्ही कमी त्या ठिकाणी पडणार नाही आणि या योजनेच्या साठी पुरेसा निधी निश्चितपणे आम्ही देणार आहोत। हे विश्वास मी माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींना या निमित्तानं देऊ इच्छितो। या योजनेचा वेगळा अर्थ जर आपण करायचं म्हटलं तर एक गोष्ट, अध्यक्ष महोदय, काही योजना पुढे आल्यानंतर आम्हाला आठवतंय ही योजना ज्यावेळेस आम्ही दिली त्यावेळेस काही महिलांनी 1,500 रुपयाचे ते रक्षाबंधन राखीचं मटेरियल आणलं म्हणजे, आणि त्याच्या पक्क्या राख्या तयार केल्या आणि त्याच्यातनं काहींनी पैसे कमवले। त्या महिला आपण देवेंद्रजी जायचो त्यावेळेस भेटायच्या की आम्हाला 1,500चे मला 20,000 रुपये झाले, माझे 18,000 रुपये झाले। त्या पद्धतीनं अर्थमंत्री म्हणून मी, अरे थांबा ना जरा, ऐका ना, झाला ताई, तेच सांगतोय त्यांना। अर्थमंत्री म्हणून मी जेव्हा या योजनेकडे बघतो, यामधून राज्याच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात काय मिळणार आहे याचा पण विचार मुख्यमंत्री आणि आम्ही सगळेजण करतोय। त्याच्यामध्ये 1,500 रुपये थेट रोख रक्कम भगिनीला मिळते। महिला सक्षमीकरणाचं एक मोठं पाऊल आहे। परवाच विधान परिषदेमधले आमचे गटनेते प्रवीण दरेकरांनी एक घोषणा केली, लाडकी जिला सहकारी बँका आणि त्याच्यामध्ये आहेत। मी आपल्या सर्वांना एक नम्रतापूर्वक आवाहन करू इच्छितो की ज्या महिला छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासारखी लाडकी बहीण योजनेत जोडून कर्ज योजना तुम्ही काढा। म्हणजे ही योजना केवळ मदतीची राहणार नाही, त्यामधून महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आणखी एक पाऊल त्या ठिकाणी पुढे टाकलं जाईल। आणि माझ्या माहितीप्रमाणे नागपूरला, विदर्भात आपण आताच बघितलं, आताची सगळ्यात मोठी बातमी, या क्षणाची सर्वात मोठी बातमी म्हणजे लाडक्या बहीण योजनेमध्ये आता बदल होणार आहेत। सोबतच लाडक्या बहिणींना गुढीपाडव्यानिमित्त 21 रुपये सुद्धा मिळणार आहेत। सोबत 25,000 रुपयांचं अनुदान सुद्धा इथं मिळणार आहे। म्हणजे काय होणार आहे बघा, अजितदादा पवार यांनी जी काही विधानसभेत माहिती दिली आहे ती आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। सोबतच आज लाडक्या बहिणींना पुन्हा जे काही पैसे आहेत त्यांचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते हे यायला सुरुवात झालेले आहे। भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती
मेसेज आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. सोबतच लाडक्या बहिणींना एक आनंदाची बातमी म्हणजे गुढीपाडव्यानिमित्त लाडक्या बहिणींना 21 रुपयांचा हप्ता जो आहे तो सुरू होणार आहे. लवकरच आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 21चा सुद्धा मेसेज येणार आहे. भरपूर लाडक्या बहिणींनी आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये सांगितलेलं आहे की भरपूर लाडक्या बहिणींना जे पैसे आलेले आहेत ते पैसे आता त्यांनी सांगितलं आहे कमेंट्समध्ये की आलेले आहेत. सोबत अदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा पोस्टमधून हे सांगितलं आहे की भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे जे पैसे आहेत ते पैसे यायला सुरुवात झालेली आहे. आता मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगतोय की जे काय आपले 25,000 रुपये आहेत बघा, 10 ते 25,000 रुपये मिळणार आहेत. परंतु हे 10 ते 25,000 रुपये कोणाला मिळणार आहेत, काय मिळणार आहेत, तुम्हाला साडी मिळाली का, तुम्हाला आत्तापर्यंत हप्ते मिळाले का, हे सर्व कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगा मला की तुम्हाला किती हप्ते मिळाले, तुम्हाला साडी मिळाली का, तुम्हाला आनंदाचा शिदा मिळाला का, हे सर्व काही तुम्ही सांगा. कारण तुम्ही जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते पैसे तिथं येणार नाहीत. तर लक्षात घ्या, लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणजे आता लाडक्या बहिणींना साडी तर मिळाली, सोबत 10 ते 25,000 रुपयांचं अनुदान सुद्धा आता मिळत आहे. 10 ते 25,000चं अनुदान का मिळत आहे आणि कशासाठी मिळत आहे हे तुम्हाला मी सांगतो आहे. सोबतच लाडक्या बहिणींना 21 रुपये सुद्धा कसे मिळणार आहेत हे सुद्धा सांगतो. त्यासाठी काय करावं लागणाऱ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारचं तिथं अडथळा येणार नाही आणि सर्व लाडक्या बहिणींना जे काय आहे ते आपले जे पैसे ते खात्यावरती येतील. बघा, झालं आहे असं की आता मी पहिल्यांदा सांगतो 10,000 ते 25,000 मिळण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे आणि ते कसे मिळणार आहेत. बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे 10 ते 25,000 रुपये आहेत हे काही सर्व लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत. म्हणजे जर तुम्ही लाडक्या बहिणीस पात्र असाल तर मिळणार आहेत, परंतु तुम्हाला तर माहितीच आहे की आता नियमांमध्ये बदल केला जाणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नाही त्यांना 2 दिवसात ही जी रक्कम आहे ती त्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होणार आहे. परंतु जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये नवीन नियमावली जर आपण बघितली तर लावलेली आहे. त्यानुसारच जर तुम्ही लाडकी बहीण योजनेला पात्र असाल तरच तुम्हाला ते 10 ते 25,000 मिळणार. असं झालं आहे असं की भरपूर लाडक्या बहिणी काय करत आहेत, त्यांना 1,500 रुपये आता भेटत आहेत. तर सरकारचं असं म्हणणं आहे की त्यांनी काय केलं आता की बँके थ्रू त्यांना 25,000 रुपयापर्यंतचं लोन देणार आहेत. 25,000 रुपयापर्यंत अनुदान दिलं, त्याचा हप्ता आहे 1,500 ठेवणार आहेत. म्हणजे तुम्हाला ते 25,000 तुम्हाला सरकार जे 1,500 देतं ते त्याचा 1,500 तुम्ही हप्ता भरू शकताय आणि ते तुम्हाला 25,000 रुपये तुमच्या काही उद्योगाला तुम्ही ते वापरू शकताय. आणि ही एक चांगली गोष्ट आहे अशी आपल्याला म्हणावं लागेल, कारण 25,000 रुपये तुम्हाला मोफत मिळत आहेत. बघा, जरी तुम्ही म्हणत असेल की हप्ता घेत आहेत, पण हप्ता तरी ते सरकारच देत आहे ना, कारण सरकारच आपल्याला 1,500 देणार आहे, तेच 1,500 आपण त्या हप्त्याला भरणार आहे. तर तिथं 25,000 रुपये जे आहे ते तुम्हाला एक लोन म्हणजे अनुदान विदाऊट ह्याने काय करता तुमच्या बहिणींना अनुदान म्हणून मिळणार आहे. ते लोन नसणार आहे, कर्ज नसणार आहे, एक अनुदान म्हणून लाडक्या बहिणींना मिळणार आहे. तर सर्व लाडक्या बहिणींना हे मिळणार आहे ज्या लाडक्या बहिणी त्या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असतील. आता ज्या लाडक्या बहिणींना अंगणवाडी का सेविका आपल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना 4 ते 5,000 रुपये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. तुम्ही जो फॉर्म भरून दिला होता लाडक्या बहीण योजनेसाठी त्याचं एक तुम्हाला परतावा म्हणून त्याचं जे काही आहे ते तुम्हाला आता पैसे जे आहेत ते वर्ग करण्याचं काम हे चालू झालेलं आहे. भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसेसुद्धा यायला सुरुवात झालेली असेल. बघा, जो तुमचा जो भत्ता होता तो भत्ता तुम्हाला जाहीर केलेला होता तो आता तुम्हाला काही क्षणात तुमच्या मोबाईलवरती सुद्धा मेसेज येतील. सोबतच ज्या लाडक्या बहिणींना आता स्वतःचा उद्योग करायचा आहे त्यांनी काय करायचं आहे, 10 ते 25,000 रुपये त्यांना ते मिळणार आहेत. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहा, हो आम्हाला उद्योग करायचा आहे, पैसे 10 ते 25,000 रुपये आम्हाला पाहिजेत. म्हणजे आपण त्याच्यावरती तुम्हाला रिप्लाय करून सांगू की ते कसं आणि काय करायचं हे सगळी डिटेल माहिती आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत. बघा, अजून एक खुशखबर म्हणजे काय, लाडक्या बहिणींना गुढीपाडवानिमित्त तिथं एक मोठी घोषणा करण्यात येणार आहे. कारण लाडक्या बहिणींना तुम्हाला माहिती आहे की गुढीपाडवा हा सगळ्यात मोठा सण आहे, मुहूर्तापैकी एक मोठं मुहूर्त आपल्या लाडक्या बहिणींसाठी आहे. तर कदाचित आपल्याला गुढीपाडव्याला सुद्धा तिथं साडी वाटपाचा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळू शकतो. सोबतच लाडक्या बहिणींना आता घरकुल, बघा घरकुलसुद्धा इथं जे आहे ते देण्याचं काम हे सरकार गिफ्ट देणार आहे. गुढीपाडव्यानिमित्त घरकुलसुद्धा तिथं जमा होण्याची शक्यता दाट आहे. सोबतच लाडक्या बहिणींना तिथं 21 रुपये हप्ता जो आहे तो होण्याची शक्यता आहे. परंतु याच्यामध्ये जर आपण बघितलं तर अजून फेब्रुवारी आणि मार्च हप्ता ज्यांना जमा झाला नाही त्यांना आता लगेच 1 ते 2 दिवसात हे फेब्रुवारी मार्च हप्ते येतील. आणि जमलंच तर लक्षात घ्या, गुढीपाडव्याच्या अगोदरच एप्रिलचा सुद्धा हप्ता आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे मार्चच्या आत्ताच 2 ते 3 दिवसानंतर तुम्हाला मार्चचा जो एप्रिलचा जो हप्ता आहे ते सुद्धा तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आता त्यासाठी अर्ज पडताळणीला सामोरं जावं लागणार आहे. अर्ज पडताळणी म्हणजे काय, तर तुमच्या घरी येऊन सगळे जे काही तिथं आपले जे काही अंगणवाडी का सेविका असतील, अधिकारी असतील, ती तुमची अर्ज पडताळणी करतील की खरंच तुम्ही आता या योजनेसाठी पात्र राहिला आहात का. कारण आपण जर बघितलं तर आतापर्यंत आपल्याला 9 हप्ते मिळाले आणि 9 हप्त्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणी 9 महिन्यामध्ये काही लाडक्या बहिणींची परिस्थिती ही चांगली झालेली आहे, ते आता सक्षम झालेले आहेत. तर सरकारचं असं म्हणणं आहे की ज्या लाडक्या बहिणी आता सक्षम झालेल्या आहेत
अशा लाडक्या बहिणींना आता या योजनेचा लाभ हा बंद करायचा, अशा लाडक्या बहिणींना या योजनेचा आता फायदा हे द्यायचा नाही. तुम्ही म्हणाल कुठून अर्ज पडताळणी होणार आहे? हे अर्ज पडताळणी जी आहे ती सरसकट सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व लाडक्या बहिणींना लागू होणार आहे. जी सुरुवात आहे ती तुम्हाला पुणे, रायगड, सातारा, सांगली, सोलापूर अशा मोठ्या जिल्ह्यातूनच होणार आहे. पुणे, ठाणे, नाशिक, कारण इथं सगळ्यात जास्त सक्षम आता लाडक्या बहिणी झालेल्या आहेत, स्वतःच्या पायावर उभा राहिलेल्या आहेत, नोकरीला कोणी लागलेलं आहे, कोणाच्या घरची परिस्थिती तर चांगली झालेली आहे, तर कोणी उद्योगधंदा चालू केलेला आहे. तर सरकारचं असं म्हणणं आहे की आता अशा लाडक्या बहिणींना आपण पैसे द्यायचे नाही. ज्या आता गरजू लाडक्या बहिणी आहेत, बाकीच्या ज्या राहिलेल्या गरजू लाडक्या बहिणी आहेत, अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आपण आता पैसे टाकायचे आहेत. त्यासाठी अर्ज पडताळणी हे होणार आहे. त्यासाठी तुम्हाला 3 ते 4 डॉक्युमेंट तिथं मागितले जातील. ते डॉक्युमेंट कोणते आहेत आणि तुम्हाला काय करावं लागणार ते सांगतोय. पहिलं डॉक्युमेंट म्हणजे तुमचं उत्पन्नाचा दाखला तुम्हाला काढावा लागणार आहे. कितीपर्यंतचा काढायचा आहे? 2.5 लाखापर्यंतच पाहिजे. लक्षात घ्या, तुमचं उत्पन्न जर आता 2.5 लाखाच्या पुढे गेलं असेल तर तुम्हाला 2.5 लाखाचा उत्पन्नाचा दाखला मिळणार नाही आणि तुम्हाला 100% तुम्ही योजनेतून बाहेर पडाल. दुसरं डॉक्युमेंट म्हणजे तुमचं रेशन कार्ड. बघा, भरपूर लाडक्या बहिणींना रेशन कार्डची KYC करणं खूप गरजेचं आहे. जर रेशन कार्डची KYC केली नसेल तर रेशन कार्डची KYC करून घ्या, म्हणजे तुम्हाला तिथं जे काही आहे ते सगळ्या योजनेचा लाभ हा मिळत राहील. तिसरं म्हणजे तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्या. भरपूर लाडक्या बहिणींना काय झालं आहे, 10 वर्ष झालं तेच आधार कार्ड आहे, फोटो तेच, जुना मोबाईल नंबर सगळं जुनं आहे. तर तुम्हाला जे बँकेतलं खातं आहे त्याच्यात जसं नाव आहे, डिटेल आहे, अपडेटेड आहेत का हे सगळं चेक करून आधार कार्ड अपडेट करून ते बँकेत जमा करायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टींच्या लक्षात घेता तुम्हाला जर तुम्ही हे सगळं कागदपत्र देण्यास समर्थ राहिले तर तुम्हाला या योजनेचा जो एप्रिलचा हप्ता 21 रुपये तो येणार आहे. लक्षात घ्यायचं आहे. जेवढे कागदपत्र सांगितले तेवढे कागदपत्र सगळे जमा करायचे आहेत. सोबतच तुम्हाला गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे हे लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर गॅस सिलेंडरसुद्धा पैसे तुम्हाला येण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी अत्यंत आवश्यक आहे. सोबत गॅस कनेक्शनसुद्धा महिलेच्या नावावर असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा. ज्यांना उद्योगधंद्यासाठी 10 ते 25 हजार रुपये पाहिजे त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. 21 रुपये हप्ता कोणाकोणाला हवा आहे त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. तुम्ही या नियमांमध्ये बसत आहात का हे सुद्धा तुम्ही सांगा आणि काय तुम्हाला इतर प्रश्न असतील ते सुद्धा विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओ मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.